एकनाथ शिंदेंनी आणि त्यांच्यासोबत पळून गेलेल्या सगळ्या आमदारांनी त्यावेळेस 2.5 वर्षापूर्वी संविधानाशी गद्दारी केलेली आहे। कुणाल कामरांनी जे वास्तव आणि सत्य सांगितलेलं आहे ते त्यांनी कवितेच्या माध्यमातून मांडलेलं आहे। सटायर ज्याला आपण म्हणतो, उपरोध किंवा उपहास, अशा पद्धतीने कवितेतून काहीतरी सांगणं किंवा बोलण्यातून काहीतरी सांगणं आणि विरोधाभास दाखवणं हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं अत्यंत महत्वाचं लक्षण आहे। की गद्दार म्हटलं त्याचा एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्यांना एवढा राग येण्याचं कारण नाही। आता एकनाथ शिंदेंना जर असं वाटत असेल की माझी याच्यातून बदनामी झालेली आहे, तर अब्रू नुकसानीची केस करण्याचा संपूर्ण हक्क एकनाथ शिंदेंना आहे। आम्ही जेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे केस चालवत होतो तेव्हा सुद्धा मी अनेकदा हे सांगितलेलं आहे की त्यांनी संविधानाशी गद्दारी केलेली आहे। मी आता पण हे सांगतो की एकनाथ शिंदेंनी आणि त्यांच्यासोबत पळून गेलेल्या सगळ्या आमदारांनी त्यावेळेस 2.5 वर्षापूर्वी संविधानाशी गद्दारी केलेली आहे। त्यांनी संविधानिक दरोडा टाकलेला आहे। ते प्लेड फ्रॉड विथ द कॉन्स्टिट्यूशन असं आम्ही तेव्हा सुद्धा कोर्टातही सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे तुम्ही कोर्टाची तोडफोड कराल तेव्हा गेले का? नाही गेले, कारण की कोर्टाची तोडफोड केल्यावर आपल्यावर ते उलटेल हे आपल्याला माहित असल्यामुळे आपण तिथे गेले नाही। तर अशा वेळेस मग सॉफ्ट टार्गेट जे आहे ते शोधले जातात। जर एकनाथ शिंदे गद्दार असतील तर त्या गद्दारीला सपोर्ट करणारे सुद्धा गद्दार आहेत संविधानाचे, हे सुद्धा नक्की महाराष्ट्राला कळलं पाहिजे। त्यामुळे वास्तव कोणी सांगायचंच नाही, खरं कोणी बोलायचंच नाही, संविधानिकता कोणी सांगायची नाही, असा जर कोणाचा आग्रह असेल तर तो दुराग्रह म्हणून आपण समजून घेतला पाहिजे।